याच्याने तुझी इच्छा पूर्ण झाली, याला हरतालिका व्रत असे म्हणतात. पुढे त्यांनी मला देण्याचं वचन केलं. आणि मग ह्या व्रताचा पूजाविधी कसा आहे तो सांगते. ज्या ठिकाणी व्रत करायचं असेल त्या ठिकाणी केळीचे खांब बांधायची, तोरण लावायचं, स्थळाला सुशोभित करायचं, पुढे रांगोळी घालायची, महादेवाचे लिंग स्थापन करायचं पार्वतीसह, तशा षोडोपचारे विधिवत पूजा अर्चना करायची, मनोभावाने प्रार्थना करायची, रात्री जागरण करायचं. या व्रताचं 7 जन्माचं पातक नाहीसं होतं, राज्य मिळतं, स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं आणि मग दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी, व्रताचा विसर्जन करावा. 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देवा ब्राह्मणांच्या द्वारे, गाईचे गोठी, पिंपळाच्या पारी, सुकळ संपूर्ण. कहाणी सांगताना माझं काही चुकलं असेल तर क्षमा असावी.